पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। आज जयवंतराव भोसले सहकार पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झाला। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 11,000च्या मताधिक्यानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलला निर्विवाद वर्चस्व सभासद बांधवांनी दिलं होतं। आज देखील अत्यंत चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे। मागच्या वर्षीपेक्षा मागच्या 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यापेक्षा जास्त आघाडी आमच्या पॅनलला मिळेल अशी आमची खात्री आहे। अत्यंत चांगलं पॅनल हे आम्ही तयार केलेलं आहे। खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकांचा आहे। लोकांना वाटतं की 11 वर्षापासून आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सहकारी संस्था चालवली गेली आहे त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये चालावी। त्यामुळं डॉक्टर सुरेश बाबांच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता ही लोकांनी केलेली आहे। त्यामुळं एक खूप घवघवीत यश या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळताना दिसतं। बाबा 120 किलो साखर मोफत देणार असं त्यांनी सांगितलं। मुळात 2010 पासून 2015 पर्यंत ही मंडळी सत्तेमध्ये होती। त्यावेळेला 1 किलो सुद्धा साखर तुम्हाला निशुल्क देता आली नाही। आणि आज ज्या वेळेला तुम्ही सत्तेतच येणार नाही, तुम्हाला काही जमणारच नाही, त्यावेळेला तुम्ही काही घोषणा करताय। सभासद सुज्ञ आहे, चांगल्या लोकांच्या ताब्यात आजपर्यंत सत्ता राहिलेली आहे आणि आत्तासुद्धा हे स्पर्धेमध्येच नसणारे सगळे मंडळी आहेत। त्यामुळं यांनी काही घोषणा केली तरी सुद्धा त्या घोषणेमध्ये काही तथ्य नाही, हे सभासद ओळख। बाबा 7,500 पाणीपट्टी करणार आहेत ते त्यांना शक्य होईल का किंवा आता मुळात तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला हे महाशय सत्तेत होते 2010 पासून 2015 पर्यंत, त्यावेळेला विजेचा दर हा सहकारी तत्वावरच्या पाणीपुरवठा योजनांना हा 72 पैसे होता। आज विजेचा दर हा 1 रुपये 88 पैसे झालाय। मग 72 पैसे दर होता त्यावेळेला तुम्ही 7,000 रुपये पाणीपट्टी आकारत होता 5 वर्ष। त्यावेळेला तुम्हाला हा साक्षात्कार का नाही झाला की 7,500? आज जसा साक्षात्कार होतोय त्यावेळेला 3,500 घ्यायला पाहिजे होती पाणीपट्टी। त्यामुळं तुम्ही सत्तेमध्ये असताना काय गुण उधळले, तुम्हाला जेलची हवा का खायला लागली, तुमची केस मिटली का, अजूनही जामिनावर तुम्ही बाहेर निवडणूक लढवायला निघालाय। त्यामुळे लोक तुम्हाला बिलकुल थरा देणार नाही ही माझी खात्री आहे।